ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय 4। श्री भगवान म्हणाले, प्रिये, आता मी 4थ्या अध्यायाचे महात्म्य सांगतो, ऐक. भागीरथीच्या तीरावर वाराणसी नावाचे नगर आहे. तेथे श्री विश्वनाथाच्या मंदिरात भरत नावाचा योगनिष्ठ महात्मा राहत होता. तो नेहमी आत्मचिंतनात मग्न राहून श्रद्धेने गीतेच्या 4थ्या अध्यायाचे पठन मनन करीत असे. त्यामुळे त्याचे अंतःकरण निर्मळ झाले होते. तो शीतोष्णादी द्वंद्वाने कधी दुःखी होत नसे. एकदा तो तपस्वी काशीच्या सीमेवर असलेल्या देवतांचे दर्शन करण्याच्या इच्छेने फिरत फिरत नगराबाहेर पडला. तेथे बोरांची 2 झाडे होती. त्यांच्या खाली बसून तो विश्रांती घेऊ लागला. एका झाडाच्या मुळावर त्याने डोके ठेवले होते व दुसऱ्या झाडाच्या मुळावर पाय ठेवला होता. काही वेळाने तो तपस्वी निघून गेला. त्यानंतर 5-6 दिवसातच ती झाडे पूर्ण सुकून गेली. त्यांच्यावर पाने फांद्या काहीच उरले नाही. या झाडातील जीव कुठल्या तरी ब्राह्मणांच्या पवित्र घरात 2 मुलीच्या रूपाने जन्मले. या दोन्ही मुली जेव्हा 7 वर्षांच्या झाल्या तेव्हा एके दिवशी अनेक देश फिरून आलेल्या भरत मुनींचे त्यांना दर्शन झाले. हे भरत मुनी म्हणजे श्री काशी विश्वेश्वराच्या मंदिरात तपश्चर्या तप करणारे 4थ्या अध्यायाचे मनन पठन करणारे मुनी हेच ते होत. त्यांना पाहताच त्या त्यांच्या पाया पडल्या आणि गोड शब्दात म्हणाल्या, मुनिवर्य, आपल्याच कृपेने आम्हा दोघींचा उद्धार झाला. बोराच्या झाडाची योनी जाऊन आम्हाला मनुष्य शरीराची प्राप्ती झाली. हे ऐकून मुनींना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, मुलींनो, मी केव्हा व कोणत्या साधनाने तुम्हाला मुक्त केले होते? तसेच मला हे सांगा की तुम्हाला बोराच्या झाडाची योनी कशामुळे लागली होती? मला तर यातले काहीच माहिती नाही. तेव्हा त्या मुलींनी प्रथम आपल्या बोराच्या झाडाची योनी कशी प्राप्ती झाली ते सांगितले. मुली म्हणाल्या, मुनिवर्य, गोदावरी नदीच्या तीरावर छिन्नपाप नावाचे एक उत्तम तीर्थ असून ते मनुष्यांना पुण्य मिळवून देणारे आहे. ते अत्यंत पवित्र आहे. त्या तीर्थावर सत्यतपा नावाचा एक तपस्वी अत्यंत कठोर तपश्चर्या करीत होता. तो उन्हाळ्यात 4 प्रज्वलित अग्नीच्या मध्ये बसून तप करी तर पावसाळ्यात जलधारा खाली राही. थंडीच्या दिवसात पाण्यात बसून राहत असल्यामुळे त्याच्या अंगावर नेहमी काटा उभा राही. तो नेहमी अंतर्बाह्य शुद्ध राही. योग्य वेळी ध्यान धारणा करी मन इंद्रियांना ताब्यात ठेवी आणि अत्यंत शांत राहून आत्म्यातच रममान होईल. तो विद्वत्तापूर्ण व्याख्याने देईल. ती ऐकण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा तेथे येत व त्याला प्रश्न विचारेल. ब्रह्मदेवाविषयी त्याला परकेपणा वाटत नसे. त्यामुळे ब्रह्मदेव आले तरी तो तपश्चर्येत मग्न राहील. परमात्म चिंतनात नित्य घडून गेल्यामुळे त्याचे तप दिवसेंदिवस वाढत असे. सत्यतपा जीवनमुक्तासारखा आहे. तो कदाचित आपले समृद्ध इंद्रपद हिरावून घेईल अशी भीती वाटून इंद्राने त्याच्या तपश्चर्येत अनेक विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अप्सरापैकी आम्हा दोघींना बोलावून इंद्राने आज्ञा केली की तुम्ही दोघींनी त्या तपस्वेच्या तपात विघ्न आणा, कारण तो मला इंद्रपदावरून दूर करून स्वतः स्वर्गाचे राज्य भोगू पाहत आहे. इंद्राच्या या आज्ञेनुसार मी दोघी त्या समोरूनच निघून गोदावरीच्या तीरावर जेथे तो तपस्वी तप करीत होता तेथे आलो. येथे मंद व गंभीर आवाजात वाजणाऱ्या मृदंगाच्या व वेणूच्या नादावर आम्ही दोघींनी इतर अप्सरासह मधुर आवाजात गायन केले. इतकेच नव्हे तर त्या योगी महात्म्याला वश करण्यासाठी आम्ही स्वर, ताल आणि लय धरून नृत्यही करू लागलो. अधूनमधून आम्ही आमच्या छातीवरून जरासा पदर ढाळून अंगप्रदर्शन करीत असू. आम्हा दोघीचे वागणे कामभावाचे उद्दीपन करणारे होते. त्यामुळे त्या निर्विकार चित्तवृत्तीच्या महात्म्याच्याही मनात क्रोध उत्पन्न झाला. तेव्हा हातात पाणी घेऊन त्यांनी शाप दिला की मूर्ख पुरीनो, तुम्ही गंगेच्या तीरावर बोरीची झाडे व्हा. ती शापवाणी ऐकताच भयभीत होऊन आम्ही तपस्याच्या पाया पडून नम्रपणे म्हटले, महात्मन, आम्ही दोघी पराधीन होतो. त्यामुळे इंद्राच्या सांगण्यावरून आमच्याकडून जे दुष्कृत्य घडले त्याची आपण आम्हाला क्षमा करावी. एवढे बोलून आम्ही मुनीचा क्रोध शांत केला. नंतर पवित्र अंतकरणाचे मुनी प्रसन्न होऊन म्हणाले, अप्सरांनो, भरत मुनीची भेट होईपर्यंत शापाचा प्रभाव राहील. त्यानंतर तुमचा वृक्ष जन्म जाऊन तुम्हाला मनुष्य जन्म येईल. शिवाय तुम्हाला पूर्वजन्माचे स्मरणही असेल. त्यानंतर कन्या म्हणाल्या, नंतर परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय 18. आज आपण
श्रीमद भगवद्गीतेतील 18व्या अध्यायाचे महात्म्य काय आहे हे ऐकणार आहोत. हे महात्म्य श्री महादेव यांनी पार्वतीला सांगितलं. 18वा अध्याय हा कलशोध्याय आहे आणि मोक्षदानी आहे. म्हणून या अध्यायाचे महात्म्य आणि पठन श्रवण चिंतन मनन अत्यंत महत्वाचे आहे. श्री पार्वती देवी म्हणाली, नाथ, आपण 17व्या अध्यायाचे महात्म्य सांगितले, आता 18व्या अध्यायाचे महात्म्य सांगा. श्री महादेव म्हणाले, पार्वती, चिन्मय आनंदाचा प्रवाह वाहविणाऱ्या 18व्या अध्यायाचे वेदाहून श्रेष्ठ पावन महात्म्य आहे. हे सर्व शास्त्रांचे सारस्व, कानांना अमृतासारखे वाटणारे व संसाराच्या सर्व यातना नाहीशे करणारे आहे. सिद्ध पुरुषासाठी ही परम रहस्यमय वस्तू आहे. अविद्या दूर करण्याची पूर्ण क्षमता यामध्ये आहे. हे भगवान विष्णूंचे चैतन्य असून सर्वश्रेष्ठ परमपद आहे. इतकेच नव्हे तर हे विवेकवेलीचे मूळ, काम क्रोध मद नाहीसा करणारे, इंद्रादी देवांच्या मनाला विश्रांती देणारे विश्रामधाम आणि सनकादिक महायोग्याचे मनोरंजन करणारे आहे. याच्या केवळ पठनाने यमदूतांचे बोलावणे येत नाही. याहून श्रेष्ठ कोणताही असा उपदेश नाही की जो माणसाची त्रिविध दुःखे आणि मोठमोठी पातके नाहीशी करेल. 18व्या अध्यायाचे महात्म्य अलौकिक आहे. यासंबंधी जे पवित्र उपाख्यान आहे ते भक्तिपूर्वक आहे. त्याच्या केवळ श्रवणाने जीव सर्व पापापासून मुक्त होतो. मेरू पर्वताच्या शिखरावर अमरावती नावाचे रम्य नगर आहे. ते पूर्वी विश्वकर्म्याने निर्माण केले होते. त्या नगरीत शचीसह इंद्र राहत असून देव त्यांची सेवा करतात. एके दिवशी ती दोघे आरामात बसली असता त्यांना असे दिसले की भगवान विष्णूंच्या दूताकडून सेवा घेत कोणी एक पुरुष आपल्याकडेच येत आहे. त्या नवीन पुरुषाच्या तेजाने फिक्का पडलेला इंद्र आपल्या रत्नजडित सिंहासनावरून खाली पडला. तेव्हा इंद्राच्या सेवकांनी देवलोकाच्या साम्राज्याचा मुकुट या नवीन इंद्राच्या मस्तकावर ठेवला. नंतर दिव्य गीते गात अप्सरासह सर्व देवता त्याला खाली आरती करू लागल्या. ऋषींनी वेदमंत्राचा उच्चार करून त्याला अनेक आशीर्वाद दिले. गंधर्व मधुर स्वराने मंगल गाणी गाऊ लागले. या नवीन इंद्राने 100 अश्वमेध न करताही त्याला हा मान मिळत असलेला पाहून पहिल्या इंद्राला मोठे आश्चर्य वाटले. त्याच्या मनात विचार आला, याने कधी वाटेत धर्मशाळा बांधलेल्या नाहीत, विहिरी खोदल्या नाहीत किंवा वाटसरूंना वाटेत विसाव्यासाठी मोठे वृक्ष लावले नाहीत, दुष्काळात अन्नदान करून प्राण्यावर उपकार केले नाहीत, याने कधी तीर्थक्षेत्रावर अन्नसत्रे ठेवली नाहीत की गावातून यज्ञ केले नाहीत. असे असूनही पुण्याईने मिळण्याजोग्या साऱ्या वस्तू याला कशा मिळत आहेत? अशा विचारात घडलेला तो इंद्र भगवान विष्णूंना विचारण्यासाठी भक्तिपूर्वक क्षीर समुद्राच्या किनाऱ्यावर गेला. तेथे जाऊन आपण साम्राज्य भ्रष्ट झाल्याचे दुःख त्याने भगवान विष्णूंना सांगितले आणि म्हटले, हे लक्ष्मीकांत, मी पूर्वी 100 यज्ञ करून आपल्याला प्रसन्न करून घेतले होते. त्यामुळेच मला इंद्रपदाची प्राप्ती झाली होती. परंतु सध्या स्वर्गात दुसराच कोणी येऊन तो इंद्रपदावर बसला आहे. त्याने कोणतेही धर्मानुष्ठान किंवा यज्ञ केलेले नाहीत. असे असताना माझ्या दिव्य सिंहासनावर त्याने अधिकार कसा काय मिळवला? श्री भगवान म्हणाले, इंद्रा, तो नवा इंद्र गीतेच्या 18व्या अध्यायातील 5 श्लोक दररोज म्हणतो. त्याच पुण्याने त्याने तुझ्या श्रेष्ठ साम्राज्यावर सत्ता मिळवली आहे. गीतेच्या 18व्या अध्यायाचा पाठ सर्व पुण्यांचा शिरोमणी आहे. त्याच अध्यायाच्या पाठाने तूही आपल्या स्थानावर स्थिर राहू शकतोस. भगवान विष्णूंचे हे म्हणणे ऐकून व तोच इंद्रपद मिळवण्याचा उत्तम उपाय म्हणून इंद्राने ब्राह्मणाचा वेश घेतला व तो गोदावरीच्या तीरावर गेला. तेथे कालिका ग्राम नावाचे उत्तम व पवित्र नगर आहे. तेथे काळाचाही पराभव करणारे भगवान कालेश्वर विराजमान आहेत. त्याच गोदावरीच्या तीरावर एक अतिशय धार्मिक ब्राह्मण होता. तो अतिशय दयाळू व वेद पारंगत होता. तो मन ताब्यात ठेवून दररोज गीतेचा 18वा अध्याय म्हणत असे.
त्याला पाहून इंद्राने मोठ्या भक्तिभावाने त्याच्या चरणांना प्रणाम केला व त्याच्याकडून 18वा अध्याय शिकून घेतला. नंतर त्याच पुण्याने त्याने विष्णूचे सायुज्य मिळवले. इत्यादी इंद्रादी देवलोकांची स्थाने विनाशी असल्याने फारच सामान्य आहेत हे जाणून तो मोठ्या आनंदाने श्रेष्ठ वैकुंठ लोकाला गेला. म्हणून हा अध्याय मुनींच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पार्वती, 18व्या अध्यायाच्या या दिव्य महात्म्याचे वर्णन पूर्ण झाले. याच्या केवळ श्रवणाने मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो. अशा प्रकारे संपूर्ण गीतेच्या अध्यायांचे पापनाशक महात्म्य तुला मी सांगितले. हे भाग्यवती, जो मनुष्य श्रद्धापूर्वक हे ऐकतो त्याला सर्व यज्ञाचे फळ लाभून अंती श्री विष्णूचे सायुज्य प्राप्त होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान विष्णू की जय. श्री कृष्णार्पणमस्तु. सर्व अध्याय संपले. धन्यवाद. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय 4. श्री भगवान म्हणाले, प्रिये, आता मी 4थ्या अध्यायाचे महात्म्य सांगतो, ऐक. भागीरथीच्या तीरावर वाराणसी नावाचे नगर आहे. तेथे श्री विश्वनाथाच्या मंदिरात भरत नावाचा योगनिष्ठ महात्मा राहत होता. तो नेहमी आत्मचिंतनात मग्न राहून श्रद्धेने गीतेच्या 4थ्या अध्यायाचे पठण मनन करीत असे. त्यामुळे त्याचे अंतःकरण निर्मळ झाले होते. तो शीतोष्णादी द्वंद्वाने कधी दुःखी होत नसे. एकदा तो तपस्वी काशीच्या सीमेवर असलेल्या देवतांचे दर्शन करण्याच्या इच्छेने फिरत फिरत नगराबाहेर पडला. तेथे बोरांची 2 झाडे होती. त्यांच्या खाली बसून तो विश्रांती घेऊ लागला. एका झाडाच्या मुळावर त्याने डोके ठेवले होते व दुसऱ्या झाडाच्या मुळावर पाय ठेवला होता. काही वेळाने तो तपस्वी निघून गेला. त्यानंतर 5-6 दिवसातच ती झाडे पूर्ण सुकून गेली. त्यांच्यावर पाने फांद्या काहीच उरले नाही. या झाडातील जीव कुठल्या तरी ब्राह्मणांच्या पवित्र घरात 2 मुलीच्या रूपाने जन्मले. या दोन्ही मुली जेव्हा 7 वर्षांच्या झाल्या तेव्हा एके दिवशी अनेक देश फिरून आलेल्या भरत मुनींचे त्यांना दर्शन झाले. हे भरत मुनी म्हणजे श्री काशी विश्वेश्वराच्या मंदिरात तपश्चर्या तप करणारे 4थ्या अध्यायाचे मनन पठन करणारे मुनी हेच ते होत. त्यांना पाहताच त्या त्यांच्या पाया पडल्या आणि गोड शब्दात म्हणाल्या, मुनिवर्य, आपल्याच कृपेने आम्हा दोघींचा उद्धार झाला. बोराच्या झाडाची योनी जाऊन आम्हाला मनुष्य शरीराची प्राप्ती झाली. हे ऐकून मुनींना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, मुलींनो, मी केव्हा व कोणत्या साधनाने तुम्हाला मुक्त केले होते? तसेच मला हे सांगा की तुम्हाला बोराच्या झाडाची योनी कशामुळे लाभली होती? मला तर यातले काहीच माहिती नाही. तेव्हा त्या मुलींनी प्रथम आपल्या बोराच्या झाडाची योनी कशी प्राप्ती झाली ते सांगितले. मुली म्हणाल्या, मुनिवर्य, गोदावरी नदीच्या तीरावर छिन्नपाप नावाचे एक उत्तम तीर्थ असून ते मनुष्यांना पुण्य मिळवून देणारे आहे. ते अत्यंत पवित्र आहे. त्या तीर्थावर सत्यतपा नावाचा एक तपस्वी अत्यंत कठोर तपश्चर्या करीत होता. तो उन्हाळ्यात 4 प्रज्वलित अग्नीच्या मध्ये बसून तप करी तर पावसाळ्यात जलधारा खाली राही. थंडीच्या दिवसात पाण्यात बसून राहत असल्यामुळे त्याच्या अंगावर नेहमी काटा उभा राही. तो नेहमी अंतर्बाह्य शुद्ध राही. योग्य वेळी ध्यान धारणा करी मन इंद्रियांना ताब्यात ठेवी आणि अत्यंत शांत राहून आत्म्यातच रममान होई. तो विद्वत्तापूर्ण व्याख्याने देई. ती ऐकण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा तेथे येत व त्याला प्रश्न विचारे. ब्रह्मदेवाविषयी त्याला परकेपणा वाटत नसे. त्यामुळे ब्रह्मदेव आले तरी तो तपश्चर्येत मग्न राहील. परमात्म चिंतनात नित्य घडून गेल्यामुळे त्याचे तप दिवसेंदिवस वाढत असे. सत्यतपा जीवनमुक्तासारखा आहे. तो कदाचित आपले समृद्ध इंद्रपद हिरावून घेईल अशी भीती वाटून इंद्राने त्याच्या तपश्चर्येत अनेक विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अप्सरापैकी आम्हा दोघींना बोलावून इंद्राने आज्ञा केली की तुम्ही दोघींनी त्या तपस्वेच्या तपात विघ्न आणा, कारण तो मला इंद्रपदावरून दूर करून स्वतः स्वर्गाचे राज्य भोगू